आदित्यनाथ असतील किंवा इतर काही जे त्यांचे प्रमुख नेते आहेत त्यांनी उर्दूला विरोध केला. पण मला कौतुक आहे देवेंद्र फडणवीस यांचं. त्यांनी राहुल गांधींना उत्तर देण्यासाठी उर्दू शायरीचा आधार घेतला. जुनी शायरी आहे ती, फार नवीन नाही आहे. शाळेतली मुलंही वापरतात हल्ली ही शायरी, तुम्ही जी म्हणताय ती अनेक वर्ष वापरली जाते. मूळ मुद्दा बाजूलाच राहतो आहे. तुम्ही निवडणूक आयोगाच्या चेहऱ्यावरची धूळ का पुसताय? देवेंद्र फडणवीस निवडणूक आयोगाच्या चेहऱ्यावरची धूळ पुसतायत. ती स्वतः निवडणूक आयोगानं पुसायला पाहिजे. यांना काय कॉन्ट्रॅक्ट वगैरे मिळालं आहे का निवडणूक आयोगाकडून भारतीय जनता पक्षाला, की आमच्या चेहऱ्यावरची चिखलफेक झालेली आहे, जी धूळ उडवली जाते आहे सर्व राजकीय पक्षांकडून जगभरातून, ते पुसण्यासाठी देवेंद्र फडणवीस वगैरे लोकांना आम्ही नियुक्त करतो असं काय मला माहीत नाही. निवडणूक आयोगाला राहुल गांधींनी प्रश्न विचारलेले, भारतीय जनता पक्षाला नाही. उत्तर राजीव कुमारांपासून ज्ञानेश कुमारापर्यंत ह्या लोकांनी द्यायचं. आणि हे प्रश्न फक्त निवडणुकीपुरते नाही आहेत. गेल्या 10 वर्षात निवडणूक आयोगानं जे कांड केलेले आहेत, कांड म्हणजे मग ते मूळ शिवसेना ही एकनाथ शिंदेंच्या हातात देण्यापासून ते मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांच्या हयातीत अजित पवारांना देण्यापर्यंत, हे सर्व अमित शहांच्या दबावाखाली झालं, राजकीय दबावाखाली झालं. हा सुद्धा निवडणूक जिंकण्याचाच एक भाग होता. याच्यावर सुद्धा तुम्हाला उत्तरं द्यावी लागणार आहेत ना निवडणूक आयोगाला. ही तुमची जी उत्तरं चाललेली आहेत ना, थातूर मातूर छाछूगिरी आहे. तुम्ही अथॉरिटी नाही आहेत निवडणूक आयोगाच्या वतीनं. गेल्या 10 वर्षातला निवडणूक आयोग हा मोदी शहांच्या पिंजऱ्यातला पोपट झालेला आहे. पोपट विठू विठू तरी बोलतो, मिठू मिठू बोलतो. हा पोपट तेवढाही बोलत नाही. हा झालेला आहे अकबर बादशाहचा पोपट. तो जिवंत आहे की मेला आहे हे सांगण्याची सुद्धा कोणाची हिंमत होत नाही आहे. हे असे प्रकार महाराष्ट्रात जे सुरू आहेत ना, याला उत्तर द्या त्याला उत्तर द्या, ही ढोंग आहेत आणि ही सोंग आहेत. राज्याचा आणि देशाचा निवडणूक आयोग यांनी आत्मा विकलेला आहे गेल्या 10 वर्षापासून. आणि भारतीय जनता पक्षाची एक शाखा म्हणून ते काम करतात, हे लपून राहिलेलं नाही. निवडणूक भारतीय जनता पक्षावरती आम्ही आरोप केला तर राजीव कुमार नावाचे निवडणूक आयुक्त उत्तर द्यायचे सरकारवरती आरोप केल्यावर. निवडणूक आयोग हे एक संविधानिक पद आहे, घटनात्मक पद आहे. त्यांनी निष्पक्षपाती पद्धतीनं या देशातल्या निवडणुका घ्यायच्या असतात. मोदी शहा सांगतील त्या पद्धतीनं निवडणुका घ्यायच्या नसतात. एक लक्षात घ्या. देवेंद्र फडणवीस, तुम्ही वकील असाल पण कायद्याचा अभ्यास तुमच्यापेक्षा जास्त आमचा आहे. आदित्य ठाकरे काल असं म्हणाले की भाजप संपूर्ण महाराष्ट्र मिळून पाहतो आहे, त्यामुळे महाराष्ट्र हितासाठी लढणाऱ्या पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे. आदित्य ठाकरे यांनी जे विधान केलेलं आहे ती शिवसेनेचीच भूमिका आहे, माननीय उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका आहे. आणि काही काळापूर्वी राज ठाकरे यांनी पण तीच भूमिका मांडली होती की मोदी शहाला महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका, काय महाराष्ट्र गिळत आहे. काँग्रेसचीही तीच भूमिका आहे. त्याच्यामुळे हे जे समविचारी पक्ष आहेत, महाराष्ट्राचा स्वाभिमान जपू पाहणारे किंवा महाराष्ट्र उद्योगपतींच्या, गुजरातच्या उद्योगपतींच्या घशात जाण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करणारे, या सगळ्यांनी एकत्र यावं ही भूमिका आमच्या सगळ्यांची आहे. संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा झाला आमच्या आधीच्या पिढीनं केला, त्याच प्रकारचा नवीन लढा आपल्याला आता उभा करावा लागेल, ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे आणि आम्ही सगळे त्यासाठी तयार आहोत. राऊतसाहेब, असंही म्हटलं जातं आहे की राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्यासाठी आता नातेवाईकही प्रयत्न करतात, त्या माध्यमातूनही संवाद होतो. हा राजकीय विषय आहे. नाही, पण चंदूमामा वैद्य मला माहित नाही की
त्यांनी अनेकदा प्रयत्न केले. मला यंदा माहित नाही. संजय राऊत प्रयत्न करतात, त्यांच्या आम्ही करू. प्रयत्नांना यश येईल. आम्ही नक्की 100% प्रयत्नाचा गरजच नाही. प्रयत्न कशा करता हवे? आम्ही जेव्हा स्वतः सांगतो हे होईल, हे होणं गरजेचं आहे, हे ठामपणे आम्ही सांगतो, मनापासून सांगतो आहे, भावनिकदृष्ट्या सांगतो. आणि माननीय उद्धव ठाकरे साहेब असतील, आदित्य ठाकरे असतील, आम्ही सगळे त्यांचे सहकारी असू, हे अत्यंत भावनिकदृष्ट्या आणि सकारात्मकदृष्ट्या या विषयाशी आम्ही जोडले गेलेलो आहोत. एका बाजूला राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर चर्चा किंवा तशा घडामोडी घडत असताना दुसऱ्या बाजूला राणे कुटुंबामध्ये सुद्धा दोन भावांमध्ये वाद दिसतो आहे. महायुतीतच नितेश राणे एक विधान करतात, त्यावर मला असं वाटतं, निलेश राणे बघा, त्यावर प्रतिक्रिया देतात. मी काय ते निलेश राणे किंवा नितेश राणे यांच्याप्रमाणे तोल सोडून बोलणारा माणूस नाही. मुळात भावाभावात वाद होऊ नयेत, घर कोणाचे असो. राजकारणामुळे घरामध्ये वाद निर्माण होऊ नये. हा वैचारिक वाद असू शकेल. एक भाऊ एका पक्षाचे आमदार आहेत, दुसरे भाऊ दुसऱ्या पक्षाचे आमदार आहेत. कदाचित हा वैचारिक वाद असेल आणि त्यांचे वडील आणि त्यांची आई सक्षम आहे वाद सोडवायला. एकाच घरात राहतात, वेगळे राहत नाहीत ना. हा राजकीय वाद असेल, वैचारिक वाद असेल तर तो सहज सुटू शकतो. आणि असे वाद ही महाराष्ट्राची एक वैभवशाली परंपरा आहे. अशा प्रकारच्या वादातून महाराष्ट्र पुढे गेलेला आहे. रावसाहेब, महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे एक मंत्री असं म्हणतायत की मी कधीही नापास होऊ शकत नाही. म्हणजे जे काही रिपोर्ट कार्ड आलं मंत्र्यांच्या कामगिरीचं, त्याबद्दल ते असं म्हणतात की मी कधीही नापास होऊ शकत नाही. आजही मला उद्धव ठाकरेंचे फोन येतात. खोटं बोलतायत ते. त्यांनी त्याच्यानंतर इन्कार केला. हे कॉपी करून पास होणारे लोक आहेत. कॉपी करून हे सगळे त्यांचे नेते असतील, त्यांचे आमदार असतील, देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पक्ष असेल, राहुल गांधींचा लेख हा त्यावरच आहे ना. हे कसे पास झाले? तुम्ही वारंवार तुम्हाला प्रश्न विचारताय. त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर राहुल गांधींचा लेख, आम्ही आतापर्यंत मांडलेली भूमिका, हे कॉपी करून, चोऱ्यामाऱ्या करून, लांड्या लवाड्या करूनच पास झाले आणि सत्तेवर आले. अलीकडच्या काळात भाषिक वाद पुन्हा एकदा पेटलेला बघायला मिळतो. अनेक घटना अलीकडच्या काळात घडलेल्या, ज्यात मराठी माणूस विरुद्ध परप्रांती असा वाद पाहायला मिळतो. तसाच एक वाद घाटकोपरमध्येही दिसतो आहे की ज्यात गुजराती कुटुंबानं मराठी कुटुंबाला मारहाण केली आहे. घरी काही कुत्रा पाळला होता आणि त्यावरून वाद झाला आणि त्यावरून हा प्रकार आहे. ठीक आहे, या विषयावर तुम्ही हा प्रश्न पोलिसांना विचारा. सर, हिंदी में जानना बोलिए. चाहिए। मोदी जी ने कहा है कि 11 साल में उन्होंने महिला शक्तिकरण के लिए बहुत कुछ काम किया है और उनके लिए मौजूद एक पायरी है बोल सकते सर। और दूसरी ओर से जो लाडली बहन योजना है उस पर पैसे देने के लिए नहीं है, अनाथों के बच्चे उस वक्त जो पैसे उनको जो दिए जाते हैं वो डाइवर्ट किए जा रहे हैं सर। किस तरीके से देखते हो सर बीजेपी के इस काम को सर? बीजेपी ने कुछ काम किया ही नहीं है ना। प्रधानमंत्री ने 11 साल में क्या किया है? 200 विदेश में घूमते रहे, यहाँ आकर झूठ बोलते रहे, हाँ, लोगों को झूठे आश्वासन देते रहे। अगर आपने कुछ किया है तो एक 11 साल की जो आपकी उपलब्धियां है, आपने जो काम किया है, उस बारे में एक प्रेस कॉन्फ्रेंस लीजिए, पूरे देश को बताइए, हम आपको सवाल पूछेंगे। नहीं तो जो 4-5 पत्रकार है इस देश में, चाहे रवीश कुमार जी है, चाहे संजय राउत है, हाँ, चाहे राजदीप सरदेसाई जी है, और भी हो सकते हैं, आप हमें टाइम दीजिए, हम आपकी ज़ोरदार एक मुलाकात इंटरव्यू ले लेंगे। जो सवाल जनता के मन में है हम पूछेंगे, आप भी खुलकर जवाब दीजिए ना, उसमें क्या है। ये तो हमारे सबकी तरफ से हम रवीश कुमार जी को ये अधिकार देते हैं कि आप हमारी तरफ से उनका इंटरव्यू लीजिए। अगर 4-5 लोगों को देना है तो मुझे भी आनंद होगा उनका मुलाकात लेने में। तो गुजरात में कांग्रेस के कुछ नेता हैं, उन्होंने पोस्ट किया गया है, कांग्रेस के वरिष्ठ नेता है, उन पर कार्रवाई की जा रही है, उनको अरेस्ट किया जा रहा है सर। सिंदूर पे से उन्होंने अपना एक पोस्ट डाला है सर। यही तो 11 साल में मोदी जी ने काम किया है। मोदी जी ने काम क्या किया है? जो उनके खिलाफ बोलेगा, जो लोकतंत्र की बात कहेगा, हाँ, जो उनके तानाशाही को विरोध करेगा, उनको जेल में डालेंगे, ईडी सीबीआई का इस्तेमाल करेंगे। मोदी जी की उपलब्धि क्या है? मोदी जी की उपलब्धि 11 साल में यही है कि इस देश का जो विपक्ष है उनको ख़त्म करने का काम मोदी जी ने 11 साल में किया है।
और बस झूठ पर झूठ, झूठ पर झूठ। अगर झूठ बोलने के लिए नोबेल पुरस्कार किसी को दिया जाता है तो हमारे देश को, प्रधानमंत्री को सबसे पहला ये नोबेल अवार्ड देना चाहिए। सर ठाकरे एक ब्रांड है, ठाकरे ब्रांड जो एक साथ आ रहे हैं तो आपके सहयोगी ने उसका स्वागत ही किया हुआ है। क्या इसको मन से किस तरीके से ले रहा है, आप मन से को किस तरीके से एडजस्ट करोगे? क्योंकि आदित्य ठाकरे ने बयान दिया था कि हम सबके साथ में चलने वाले हैं, तो समाजवादी पार्टी है, काफी पार्टी सबका साथ सबका विकास कर पाओगे सर? हो जाएगा। सबका साथ सबका विकास यहाँ भी है, और सबका साथ के साथ मुंबई का और महाराष्ट्र का विकास हम कर लेंगे। चलिए, थैंक यू। एक मोठी दुर्घटना घडली आहे मुंबईमध्ये. पुष्पक एक्सप्रेसमधून 5 जण खाली पडले आणि काही त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी येते. आणखी हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ट्रेनचे अपघात आणि एकूण ज्या पद्धतीनं लोकसंख्या वाढणं किंवा गर्दी- दुर्दैव